म्हणजे गरजेचेच आहे असं नाही. बघा, उत्तर प्रदेशमध्ये देखील आता अत्यंत कडाक्याची थंडी झालेली आहे. तर सर्वच जनतेला तिकडची थंडी मानवणारी आहे असं नाही. आपण घरातल्या घरातच देवाची सेवा घरातल्या घरात बसून देखील इथूनच करू शकतो. आपण देखील घरामध्येच शाही स्नान करायचं तर नक्कीच करू शकतो. आपल्या घरामध्ये जे पाणी येतं ते कोणत्या ना कोणत्या नदीद्वारेच येत असतं. आपण अंघोळ करताना अझ्युम करायचं आहे की मी शाही स्नान करत आहे. बघा, आपण अंघोळ करताना 7 नद्यांची नावं आपण घ्यायची आहे. गंगा, जमुना, सरस्वती, यमुना, गोदावरी, सिंधू या नद्यांचं स्मरण करायचं, त्यांना साष्टांग नमस्कार करायचा आणि आपण अझ्युम करायचे की मी घरातच शाही स्नान करत आहे. नक्कीच हे करा. परंतु प्रयागराजमध्ये एवढी भयंकर अशी गर्दी झालेली आहे आणि हा कुंभ मेळावा फक्त साधू संतांसाठी, मुनींसाठी आहे. तर ते शाही स्नान त्यांच्यासाठीच ते राहून द्या. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.